ए थांब, आता मला नाही जमणार बाब्या. बस आता बाब्या, आता थांब इथेच. बरं म्हण्या थांबूया, पण या अनोखळ्या जंगलात जायचं कुठे आपण? तर मला काही सांगू नको, आजची रात्र इथेच काढूया. बरं म्हणे तू थांब इथे, मी आजची रात्र काढण्याकरता जागा बघतो इथे कुठेतरी. बरं म्हण्या, आलो. आजची रात्र काढायसाठी मला समोर एक झाड दिसतंय. चल बरं तिथे जाऊ, आजची रात्र आपण तिथेच काढू. बरं बस. बरं, आजची रात्र आपण इथेच काढूया आणि उद्या कुठे जायचं ते बघूया, कोल्हापूर गावाला. बरं तू आता झोप, आराम कर. बरं ठीक आहे, झोपतो इथं. बाब्या, बाब्या. म्हण्या, हे म्हण्या, म्हण्या, म्हण्या कुठे गेला? हे म्हण्या. आज तरी बाबा इकडे कोणतरी येऊन देत आणि माझी एकदा सुटका होऊ दे इकडून. अरे अरे अरे, हे काय करतोय हे? ए, अरे तू कोण आहेस, का काढलंस हे? काय सांगू मालक,
पोटात अन्नाचं कण नाही, 2-4 दिवस झाले म्हणून दिसलं म्हणून खाल्लं, माफ करा. अरे तू खाल्लंस ते खाल्लंस, पण आता माझा मालक मला ओरडणार त्याचं काय? अरे याची आता मी भरपाई कशी करणार? आणि बरं तू कुठून आलायस ते आधी मला पहिले सांग. काय सांगू मालक, मी त्या मानबेट गावातून आलो, डोंगरातून आलोय. काल रात्री माझ्या सवंगड्याला वाटसुराने मारलं, तर मी भुकेच्या शोधात तुमच्या इथे आलो, तर म्हणून मी हे खाल्लं. अरे बरं मग हे सर्व ठीक आहे, आता तू जाणार कुठे आहेस? मालक मी वाट चुकलो इथे. बरं एक काम करतो मी, माझ्या मालकाला मी विचारतो आणि तुझी राहायची सोय करतो. चल ओ मालक, मालक, ओ मालक. हळू बोल, ऐकू येत आहे मला. इशारा ना. मालक तो वाट चुकलाय, आजचा दिवस इकडे राहायला आलाय, राहू देत काय? ठीक आहे, चल माझ्या बरोबर. दादा आता काय तर खरं नाही, आपण आता माझ्यासारखा अडकला. इस काल में भक्ति और संस्कार निरर्थक है.